मित्रांनो, सय्यद सादतुल्ला हुसैनी म्हणतात, देशाच्या सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एका चांगल्या गोष्टीची शक्यता लपलेली आहे. तीही की देशातील नागरिक उशिरा का होईना देशातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन देशहितामध्ये नागरिकांच्या दरम्यान समता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे वळतील, कारण याशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. भूतकाळात अनेक देशांमध्ये मूलतत्ववादी आंदोलनानंतर झालेल्या हानी आणि रक्तपाताने व्यवस्था परिवर्तनाचे मार्ग प्रशस्त केलेले आहेत. उदाहरणार्थ, इटली आणि जर्मनीमधील फासिस्ट विध्वंस अनेक आंतरराष्ट्रीय सहयोगांसाठी कारणीभूत ठरलेला आहे. खुद्द त्यांच्या देशामध्ये लोकशाही मूल्यांच्या विकासासाठी कारणीभूत ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्याशी संलग्न अनेक संघटनांच्या उदयास कारणीभूत ठरलेला आहे. मध्य पूर्व आणि युरोपच्या वंशवादी आणि साम्यवादी दडपशाही आंदोलनाचा परिणाम असा झाला की तेथे बहुसांस्कृतिक समाजरचना मजबूत झाली. त्यांच्या या विश्लेषणावर जरूर लक्ष ठेवा, त्याच्यावर विचार करा आणि गंभीरपणे याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.